जेणे काहे अंतरी विश्वास अखंड धामाचा काया म्हणे वाच्या ह्याची देई तुका म्हणे आता देई संत संग तुका म्हणे आता देई संत संग तुझे नावे रंग भरो म्हणा अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाच्या ह्याची देई पांडुरंग आरंभ करण्यापूर्वी देहूगावचे संत असणारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे त्या जगताच्या मालकाला नमस्कार करतात नतमस्तक होतात महात्मा हा कुठे नतमस्तक होत नसतो जिथे देव तिथे नतमस्तक होतो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपा दाडे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महात्मा कुठे नतमस्तक होत नाही ते जगताच्या मालकाला नमस्कार करतात देवाला नमस्कार करत असतात कारण माया ही जगाची बापत नारायण या दोन उपाधी त्या परमात्म्याला आहे सामान्य जीवनामध्ये आई वेगळी बाप वेगळा पण इथे मात्र तुकोपर्यंत आमचा माय बाप तो आहे तुकोबारे सांगतात विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल बाप माय Thank you.
म्हणून तुकोबाला सांगतात विठ्ठल माय बाप चुलतात विठ्ठल बागणे भ्राता विठ्ठले बिन चाल नाही भूता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल पुढचे दैवत विठ्ठल वृत्त चित्तबोध विठ्ठल पुण्य पुरुषात आवडे मात विठ्ठलाची म्हणून सांगत असतं आमच्या जीवनामध्ये विठ्ठला वाचून दुसरे काही उरलेच नाही. पण महात्मा हा कुठे नतमस्तक होत नसतो. जिथे देव तिथे नतमस्तक होतो. बाकी दुसरे कुठेही नतमस्तक होत नाही. आपण मात्र कुठे नतमस्तक होतो कुठेही नमस्कार करतो. आपला अधिकार माहित नाही पुढल्याचा अधिकार माहित नाही भाव व्यक्त करतो बस याच्या पलीकडे काही नाही. का तर देव देव झाला देव भक्त झाला. वाडा वया सुख भक्ती हे जनी देव भक्त झाला देव महात्मा झाला. कारण जड जीवाचा उद्धार करण्यासाठी देव देव झाला देव महात्मा झाला. जगामध्ये सुखाची प्राप्ती आहे सर्वांना सुख मिळावे म्हणून देव भक्त झाला. वाडा वया सुख भक्ती हे जनी तुकोबरा आरती प्रकरणात सांगत असतात देव भक्त तोची झालासी दोन्ही वाडा वया सुख भक्ती हे जनी जड जीवा उद्धार वा वयाला गुणे शरण तुकया वंदे पावले दोन्ही. जय देवा जय पंढरी राया श्री पंढरी राया करोनी कुरवंडी सांढोनी काया. जय देवा जय पंढरी राया श्री पंढरी राया. आमच्या जीवनामध्ये विठ्ठला वाचून दुसरे काही उरले नाही म्हणतात तुकोबाराय. म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. देव कृपा करेल अर्थवत नाही, कारण तो कृपेचा सागर आहे, करुणा घाटा बहु आहे कृपावंत आनंद हे दामजा. तो कृपेचा सागर आहे, तो आपणाला कृपा करणारच, पण महात्म्याची कृपा झाली पाहिजे, साधूची कृपा झाली पाहिजे.
महात्म्याची कृपा ही आश्रित आहे, देवाची कृपा ही आश्रित आहे. कृपा मोकळी नाही. नाथ्या भागवतामध्ये वर्णन करतात, कृपेशी स्वातंत्र्य जन्म नाही, जे तो उपदेतो साधू पाही, कृपा वसे संताचे देही, त्याची गीते पाहे दाटकी जगी. कृपा ही महात्म्याच्या आधाराने, त्यांच्या संघाने, त्यांच्या सेवेने प्राप्त होते. दादा तुकोबा ज्ञानोबा नात्रा यांच्या सेवेमध्ये प्राप्त होते. म्हणून देव म्हणतो, माझ्या कृपेचे लक्षण प्राप्त विषय भोगिता जाण, न तुटे माझे अनन्य भजन, पूर्ण कृपा जाण या नाव. अरे उठवा, अरे माझ्या अनन्यात बतवा. जसे माशाला पाण्याच्या बाजूला जाता येत नाही. काय? माशाला पाण्याच्या बाजूला जाता येत नाही, कारण की मासा हा पाण्याशी अनन्य आहे, एक रूप आहे. आणखी तुम्हाला सांगत असतात एक गोष्ट असते बघा. एक शेतकरी आपली गाय घेऊन जात असतो, दुसरा माणूस तो त्याला मारहाण करतो, आपली गाय त्याच्या सकट घेऊन जातो. ती गाय त्याच्या सकट जायला तयार नसते, पण तू कसा तरी गायला आपल्या घरी नेतो. त्या गावात एक राजा असतो, त्या राजाला हा विनंती करतो ज्याची गाय खरी होती. तो म्हणतो, महाराज माझी गाय याने नेलेली आहे, मला मारहाण केलेली आहे. दुसरा म्हणतो, महाराज अहो मी याला मारहाण केली नाही ना, गाय नेली नाही, ती माझीच गाय आहे. असं म्हटल्यानंतर मग त्यांच्या बसला एक सरदार होता, तो चतुर होता. त्यानं म्हटलं, तुम्ही गायीला इथं सोडायचं महाराजाच्या पुढे आणि 6 फूट लांब जाऊन थांबायचं. थांबायचं म्हणजे तर हे दोघं असे आजूबाजूला थांबले. गायीचं तोंड या दोघांकडे केलं, गायीला मारून मारलं, ती गाय पळत आली. मग हे सांगत असतात की सरदार म्हणतात, ज्याच्याकडे गाय त्याची गाय, ज्याच्याकडे ही गाय आहे, ज्याच्याकडे ही गाय पळत येईल त्याची ही खरी गाय. असं म्हटलं तर मग गायीला मारलं आणि गाय पळत आली, ज्याची खरी गाय होती त्याच्या जवळ गेली. मग तुकाराम महाराज म्हणतात, गाय कुणाशी आनंद यावं, ज्याची खरी आहे त्याच्याशी आनंद आहे. गायीचं वासरू कुणाशी आनंद नाही, गायीशीच आहे. दुसरी गाय त्याच्या पुढे उभा आणि त्याच्याकडे जाईल का ते? त्याचं दूध पिईल का ते वासरू? नाही पिणार, उपाशीला दूध पिणार नाही. ते वासरू गायीशी आनंद आहे. आपली आईशी आपले बाळ अनन्य कोण सांगत असतात. म्हणून सांगतो देव, अरे माझ्या अनन्यात महत्व आहे. मासा तर पाण्याच्या बाजूला गेला तर त्याचं मरण होणार आहे, तो जिवंत राहणार का तर नाही राहणार, तो पाण्याशी अनन्य आहे म्हणून सांगत असतात. तसा भक्त देखील भगवंताशी अनन्य आहे, एक रूप आहे. एक रूपांतर बरोबर देऊन संत बोलतात, नमस्कार करतात, दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, श्री सद्गुरु धोडबंद दादांना नमस्कार, नाना बालींना नमस्कार, लिंबाजी दादांना नमस्कार, दत्तोडे महाराजांना नमस्कार आणि हर बाबा श्री गुरुवारी प्रसाद महाराजांचे प्रेरणाशीर्वाद घेऊन तुम्हा सर्व संत मायबापांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. हरी तुझे नाम गायेना खंड यावेन पाखांड नेणे काहे, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा याची देई वठाला.
हरी तुझे नाम गायेन अखंड यावेन पाखांड नेने काये अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाचा हेची दे प्रस्तुत केतन सेवा आपण हरिनाम सप्ताह मोजे बाबळगाव येथील असणाऱ्याची कीर्तन सेवा. मला काय तुम्हा सर्वांची ओळख नाही, पण तुम्हा सर्वांचा आशीर्वादाचा लाभ झाला. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्हा सर्वांचा आशीर्वादाचा लाभ झाला. आणि ज्यांनी हा योग घडून आणला ते म्हणजे विकास पाटील असणारे बिराजदार काका. या दोघांमुळे हा योग घडून आणलेला आहे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर. तुम्ही सगळे दादा, तुम्ही सगळे तुकोपर आहे, तुम्ही सगळे ज्ञानोपर आहे, तुम्ही सगळे नाथ आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होऊन चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. हरी तुझे नाम गायेन अखंड यावेन पाखांड नेने काहे अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाचा हेची दे. आज सत्यातील 7वा दिवस, 4था दिवस. या सत्यातील काय आहे? 4था दिवस. सत्याचं 12वं वर्ष. तुकोबरा मागणी करतात. काय तुकोबरा काय करतात? तुकोबरा मागणी करतात. आता तुकोबराची मागणी काय? हरी तुझे नाम गायेन अखंड यावेन पाखांड नेने काये अंतरी विश्वास अखंड
म्हणे वाचा हेची दे. भगवंत काय दे बाबा, तुझे अखंड नाम दे, आम्हाला दुसरे काही नको. काय दे? तुझे अखंड नाम दे, दुसरे काही नको आम्हाला. कारण शास्त्राने अनेक साधने सांगितली, पण महात्म्याने, साधूने, संतांनी मंथन करून सर्व सामान्य साधन सांगितले. तुकोबाराय सांगतात ते साधन काय आहे? सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ तेंडे हाती. सोपे वर्मा सांगितले संती टाळ तेंडे हाती घेऊन नाचो. तुकोबाराय सांगतात अगदी सोपे साधन नामाने लाभ होतो. काय होतो? नामाने लाभ. हे अगदी सोपे साधन नाम आहे. कलियुगामध्ये नाम हे साधन आहे, नामाने लाभ होतो. तुकोबाराय सांगतात सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचेसी उच्चार राम हरी. अगदी सोपे साधन नाम आहे, नामाने आम्हाला लाभ होतो. तुकोबाराय लाभ होतो तर मग लाभ कशाला म्हणावे सांगा बरं. लाभ कशाला म्हणावे सांगा. तुकोबाराय सांगत असतात लाभ कशाला म्हणावे. नाथराज सांगत असतात भागवतामध्ये लाभ कशाला म्हणावे. तो आपोसया लाभतो कोण, ऐकत्याचे लक्षण, माझी उत्तम भक्ती करिता जाण, लाभ संपूर्ण या नाव. परमात्मा लाभ माझ्या नामाने लाभ होतो म्हणतात. माझी करिता उत्तम भक्ती, चारी मुक्ती पाया लागती, सुरवार लोटांगणी येथे लाभ श्रीपती मिळावे. उद्धवा, माझी उत्तम प्रकारे भक्ती केली की माझी प्राप्ती होते रे. काय होते? माझी प्राप्ती होते. कारण हे परमात्माच लाभ आहे. काय? हे परमात्माच लाभ आहे. देव लोकनाम धरणारे लोटांगणी घालतात, चारी मुक्ती पाया लागतात, हे नामाने प्राप्त होते. नामाने लाभ होतो. लाभ कशाला म्हणावे तुकोबाराय पाहिलं. नामाने लाभ होतो तर नाम कशाला म्हणावर सांगा. नाम कशाला म्हणावे. ज्ञानोबाराय सांगत असतात नाम कशाला म्हणावे. एथ तुझी नातेजी पयाली ना सरती, माझी हे सहज स्थिती भक्ती नाम. अरे माझी उत्तम प्रकारे भक्ती केली की माझी प्राप्ती होते. म्हणजे सहज अवस्थेमध्ये भक्ती केली जाते त्याला नाम म्हणतात. भक्ती म्हणजे नाम आणि नाम म्हणजे भक्ती. नाथराज परत सांगत असतात सहज स्वरूप स्थिती तया नाम भक्ती. जी सहज अवस्थेमध्ये भक्ती केली जाते त्याला नाम म्हणतात. आणखीन सांगत असतात तुकोबाराय निजल्याने गाथा, निजल्याने गाथा उभा नारायण.
कीर्तनाची गोडी प्रेमे घालेवडे नावासाठी पर्यंत तेवढाच नामाचा अधिकार आहे का? देव कीर्तनात नाचतो, देव भजनात नाचतो, एवढा तो नामाचा अधिकार, एवढा तो भजनाचा अधिकार, एवढा तो कीर्तनाचा अधिकार. कारण तुकोबाराय सांगतात कीर्तन म्हणजे काय गोठे खेळायचं काम नाही, कीर्तन गोठे खेळायचं काम नाही. तुकोबाराय सांगत असतात की कीर्तन म्हणजे काय तुम्हाला काय खेळ वाटतो का? हो, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अरे आपलं अंग हरिरूप होतं, जे कीर्तनात उभा टाकलं त्यानं, त्याचं अंग हरिरूप होतं. उगा ऐकण्याचं अंग देखील हरिरूप होतं जे हे कीर्तन केलेले प्राप्त. का तर नामदेवाचं कीर्तन चालू झालं होतं, ते कीर्तन करू लागले आणि मग देव नाचू लागले. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाच कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. सांगत असतात नामदेव कीर्तन करू लागले, देव नाचू लागला. काय करू लागला? देव नाचू लागला. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. मग जनाबाईला कळालं देव आलेले आहेत. मग लगेच म्हणतात ज्ञानदेवा बोला भंग. जनाबाईला कळालं देव आले. तसंच एकदा झालं, आपले सावता महाराज होते. सावता महाराज असताना मग ते असे काम करायचे
आणि त्याच्यामध्ये त्यांना देव दिसू लागला, गोविंद दिसू लागला. मुळा कापताना मुळ्यामध्ये कांदा कापला, कांद्यामध्ये लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझारी. कांदा मुळा भाजे अवघे काय माझे. कांदा मुळा भाजे अवघे विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. कांद्यामध्ये देव दिसला, मुळ्यामध्ये देव दिसला, भाजीमध्ये देव दिसला, लसणामध्ये देव दिसला. आपणाला देव दिसत नाही, मग त्यांना काय दिसला? मग अशीच वारी चालत आलेली होती. वारी देवाला आषाढी आली. काय आषाढी वारी आली. आल्यानंतर मग सगळे भावी भक्त देवाला भेटायला आले. संत देखील भेटायला येतात देवाला आषाढीला. आणि कार्तिकेला देव संतांना भेटायला जात असतो. हे सगळे भावी भक्त देवाला भेटायला आले. पण देवाच्या मनात एक विचार, माझा एक भक्त आला नाही रे. कोणता? तर सावताच आला नाही तर कसं बाकीच कशाला? सगळे आले, सावता यायचा राहिलेला आहे, आपण त्याला भेटायला जाऊ. नामदेव आहे, ज्ञानोबा आहे, हे दोघे देवाकडे भेटायला आले. देव चर्चा करतात, नामदेव आणि ज्ञानोबा, माझा एक भक्त मला भेटायला यायचा राहिलाय, त्याच्याकडे आपण जाऊ. पंढरपूर पासून या गावापासून थोडेच जमतो. ते म्हणतात, देवा सगळे भेटायला आले, तू त्याला भेटायला जातो का? कशाला जायचं भेटलं, राहू दे. असं म्हटल्यानंतर मग हे असं म्हटलं तर देव म्हणतात जावंच लागते आपल्याला. बर म्हणतात, हे सगळे त्या दिवशी निघतात आणि निघाल्यानंतर मग अर्ध्या वाटत आल्यानंतर हे दोघे नामदेव आणि ज्ञानोबा चालत असताना दिवस गायब. आणि देव मानव रूपात येऊन सावता महाराजांना म्हणतात, अरे सावता, माझ्या मागे चोर लागले आहेत रे, मला मारतायत ते, मला लपव. म्हटल्यानंतर आता मग सावता महाराजांनी ओळखला, हा देवच आहे, हा पक्का देव असणार. मग एक काम केलं, बाजूला कोयता पडलेला होता, तो घेतला, खुरप घेतलं, आपलं हृदय फाडलं आणि त्या देवाला आपल्या हृदयात घातलं, लपवलं देवाला. ते मुक्ताबाई, ज्ञानोबा, नामदेवला सगळेच आले. अरे कोण बघितलं का? तो माणूस तिथून पळून गेलाय, त्याला बघितलं का? हे झाडाच्या मागून असे लपवून बघतायत काय करते. आणि मग हे पुढे आले, सावता महाराजांना विचार, अरे देव कुठे? देवाला पाहिलं का? का तू देवाला लपवलं? सांग.
सावता महाराज काही बोलत नव्हते. सावता महाराज आपलं पाहिजे. मग मुक्ताबाईला देवाचा दिसला शेला आणि मग मुक्ताबाई दोघाला म्हणते, अरे याच्या हृदयामध्ये देव बसलाय. हृदय पेटी आहे. आपले जे हृदय आहे ते देवासाठी बंदीखाना आहे. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला देवाला हृदय घातलं. तुकोबारा म्हणतात एवढा तो नामाचा अधिकार आहे. देव धावून येतो भक्ती, त्याला आवडते भक्ती करावी लागते. पण याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. भक्ती काय एकच नाही, अनेक आहेत. तुकोबारा म्हणतात तुम्ही भक्ती करता, तुम्ही सगळं काय करता, पण वाऱ्यानुसार देव बदलतात. सांगत असतात. आता सोमवाराला महादेवाची करतात भस्मवटी रुद्रमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रंबरा कंठी शोभे वासुकी हार. हा महादेवाची भक्ती झाली सोमवारी. सगळी पूजा महादेवाची केली. आता मंगळवार आली की मग दे सर्व मंगले मंगले शिवे सर्वाणी साधिके, शरण्य शरण्य त्र्यंबके गौरे नारायणे नमस्ते. मंगळवार आला की देवीची भक्ती सुरू झाली. दुर्गे दुर्गट भारी तुझवेन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पल्लू आता संकटने वारी. जय देव जय महिषासुरमर्दी, सुरवरी ईश्वर वरदे तारक संजीवनी. मंगळवार झाला, बुधवार आला. सगळ्यात आधी ज्याची पूजा होते तो आला. जो जगताचा मालक आहे तो आला. धर्माचे तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, कर्मापासुनी दुष्टारा. गणपती झाला. बुधवाराला पांडुरंगाची देखील झाली. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठ्ठल देखील या डोळा. बाह्य व वेदले व मन तयाची आधुनी, क्षणभर नवी संडे विठ्ठल रुक्मिणी. हा झाला बुधवार. आला गुरुवार, दत्ताची पूजा सुरू झाली. गुरुवार संपला, शुक्रवार आला, शनिवार आला. मारुतीरायाची भक्ती सुरू. शरण शरण जाणवंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुबटा. शनिवार झाला, आता आला रविवार. खंडोबा आला. वारी हो वारी दे गा मल्हारी त्रिपुरारी, हरी तुझ्या वारीचा मी भिकारी. मग सांगतात अशाने तुमचा नद्याचा उद्धार होणार का रे? अशाने उद्धार होणार नाही का? त्याला फक्त नाम हवे. भक्ती बदलली, देव बदलला, देवाविषयीची प्रेम बदलले, सगळंच बदललं. अशाने तुम्हाला देव भेटणार नाही, तुमची भक्ती होणार नाही. तुम्ही त्या परमात्म्याचे नाम घ्या, कुणाचे नाम घ्या, पण ते रोज घ्या. त्या देवाला आवडणारे घ्या. हनुमंतरायाने रामाला आवडणारी भक्ती केली म्हणून तो राम जन्मभर संगतीत राहिला ना. दासत्व हनुमंते निकटपै केले म्हणून देखले रामचरण. सांगत असतात दास्य भक्ती केली म्हणून देव भेटला. दास्य भक्तीचा अंगीकार केला. एवढा तो नामाचा अधिकार. हे झालं सावता महाराजांचं. मग तुकोबारांचा एवढा नामाचा अधिकार आहे बघा. आता सर्वांना घ्यायचा अधिकार सारखाच. मग एवढा तो नामाचा अधिकार म्हणतात कारण उत्तरार्धामध्ये तुकोबारा अभंगाचे सांगतात यावेन पाखांड नेणे काही. नामाशिवाय कोणती साधन पाखांड आहे म्हणून सांगतात नाना साधनाच्या नाना साधनाच्या करिता खटा
साधनाच्या करिता खटापटा परित्या न पवती हो याच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासी सिद्धी रोधती वाटावे धन्य हे आनंदाची सापडली वेळ म्हणून सांगत असतात एवढा तो नामाचा अधिकार आहे धन्य हे आनंदाची सापडली वेळ योग करण्याचं प्रत्येकाला पण काही साध्य झाले नाही उलट दमी आला अहंकार आला योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची पाळी दमदम योगामुळे दमे झालो तो कोण पाळ्या म्हणतात भक्ती केली की देव सुद्धा आपल्या जवळ राहतो नित्य नेमता मी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अरे नाम ठेवावा तुझा देह देखील पवित्र होईल आणि लक्ष्मी नारायण देखील तुझ्या जवळ येतील हे नाम रे देवाचे का तर वाल्मिक होता वाल्मिक म्हणजे माहिती सांगा तो वाल्मिक जंगलात रोज असं फिरायचा दिसलेल्या माणसाला मारायचा असं असताना मग तो एका ठिकाणी बसलेली आपले नारद चाललेली होती त्याच्यासोबत त्यांना मारायचा प्रयत्न केला त्याने नारद म्हणतात तिथं बस अच्छा पापात तो सामील आहे का रे विचारून याचा बरं तो नारदाला पहिला आलेला विचारतो अहो मला मुक्ती पाहिजे उठवतो नारद म्हणतात तुझ्या पापात तो सामील आहे का विचारून यायचा घरला जातो सगळ्याला विचारतो आम्ही तुमच्या सहा पापात सामील आहोत आम्ही तुमच्या पापात काय सामीलच नाही म्हणतात सगळे घरचे घासात येऊन नारदाला सांगितलं मग नारद म्हणतात तुला कोणता शब्द पाठ आहे सांग तो म्हणतो मला शब्द पाठ आहे मरा बर मरा तर मरा तू सारखं म्हणायचं मरा त्यानं मरा 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 सगळ्या लोक चालली का त्याच्या पुढून मराच म्हणायचे ते मरा वरा मरा 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 आणि एका दिवशी झालं राम मराचं काय झालं राम झालं तो त्या जंगलात जशी मांडी घालून तो मरा म्हणायचा राम झाला हे डबल नाव झाले त्या जंगलात त्यांना राम शब्द ऐकू आला ते जाऊन बघते तरी तिथंच वाल्या पोळी राम 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 तो रामच म्हणू लागला होता देवाशिवाय दुसरं काहीच नाही वाटत म्हणून सांगत असतात मराठा राम झाला वाल्या कोण आपण शाळे थोडे मग आपण तुका पण आपण बी नाम घ्यायचं मग द्यायचं नाही राहील नाही तर राहणार का राम राम
मग सांगत असतात त्या म्हणून त्याचे नाम घ्या मग देव जवळ जाईल ना तर म्हणून नाम घ्या योग करण्याचं प्रत्येकाला मग काही साध्य झाले नाही उलट कमी आला उलट अहंकार आला मग यज्ञ करण्या साधन यज्ञ करा यज्ञ केल्याने पुण्य प्राप्ती येते यज्ञाच्या पुण्याने स्वर्ग प्राप्ती स्वर्ग भोग प्राप्ती प्राप्त होते जी नाशवंत आहे प्राप्ती कशाची होते स्वर्ग भोग स्वर्ग प्राप्ती होते स्वर्ग भोग प्राप्ती होते यज्ञ आगे स्वर्ग भोग आड येते करिता तपे काम क्रोध खवळते नित्या नित्य ज्ञाने अपमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो धन्य हे आनंदाची सापडली वेळ अरे म्हणून भगवंता नाम दे आम्हाला दुसरे काही नको बाबा हरी तुझे नाम गायना कंड यावी न पाखांड मेने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काय म्हणे वाचा याची देवड
हरी तुझ नाम गाईन हरी तुझे नाम खानापूर इटकर म्हणा अंतरी विश्वास आनंद नामाचा खानापूर म्हणत्या पुढं खानापूर इटकर
हा माझा आंतरी विश्वास अखंड
काया मनावाचा हे तुझे काया मनावाचा हे तुझे काया मनावाचा हे तुझे अंतरी विश्वास अखंड नामाचा अंतरी विश्वास अखंड नामाचा हरी तुझे नाम गाये ना खंड यावे न पाखंड निकाये अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाचा हेची जय न जाणू यत्न केले पुण्य मिळाले पण प्राप्ती नाशवंत ना इंद्र जरी झाला तरी आयुष्य मर्यादित आहे काय आहे? आयुष्य मर्यादित आहे कारण ब्रह्मदेवाचा एका दिवसात इंद्र 14 वेळेस मरतो म्हणजे इंद्राचाही नाश आहे आणि जोपर्यंत पुण्य तोपर्यंत स्वर्ग भोग इंद्रपद पुण्य संपले की यवलागती माघारे मृत्यू लोका ज्ञानोबाच्या भाषेत बोलायचे झाले जोपर्यंत पुण्य तोपर्यंत स्वर्ग भोग जव पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका इंद्र जरी झाला स्वर्गपती देखील झाला तरी नाश आटलाय म्हणून सांगत असतात यज्ञागे स्वर्ग भोगाड येते तप करण्याचा प्रयत्न केला तर काही प्राप्ती झाली नाही तर काम क्रोध प्राप्त होतो तो गोपाला त्याचे परमात्म्याला पालक काम क्रोध राम क्रोधाने वाहिले विठ्ठले आवडी धरले पायासवे जे परमात्म्याला पालक काम क्रोध ते आम्ही त्याच परमात्म्याला व्हायला अर्पण केलं म्हणून देवा तुझे नाम गाये हरी तुझे नाम गाये ना कंड यावे न पाखंड नेणे काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाचा याची ध्येय दुसऱ्या चरणात तुकोबारे सांगतात अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाचा याची ध्येय चकारात पण बोलतात अरे काय दे तुझे अखंड नाम द्या मला दुसरे काही नको कारण हे नाम चांगले नाव चांगले चांगले माझे कंठी राहो बले कपी कुळ धरले मुक्त केले राक्षसा तुकोबारे म्हणतात पाले खाणाऱ्या वानराचा उद्धार झाला रामाच्या संगतीत असणारा अस्वलाचा उद्धार झाला हजारो वानराचा उद्धार झाला पाण्यावर दगड चालले पण कशानं रामनामानं मग तुकोबारे म्हणतात एवढं सगळं झालं वानराचा उद्धार झाला अस्वलाचा उद्धार झाला दगड चालले मग आपला का उद्धार होणार नाही नाम घेतल्यावर का होणार नाही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाचा हेच रे अरे काय दे तुझे अखंड नाम दे दुसरे काही नको हे नाम अगदी सोपे काय सोपे राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागील पहारे सांगत असतात शेवटीचे गोड त्याचे खरे ग आज सांगत असतात हे राम नाव अगदी सोपे आहे ते तुम्ही घ्या काय घ्या ते नाम तुम्ही घ्या हे नाम अगदी सोपे आहे म्हणून हे नाम अगदी सोपे चांगले आहे गोड आहे कंठी धडेला कृष्णमणी नाम घेतले की कुणाला कंठामध्ये धरलं कृष्णमणी कृष्णाला धरलं मग कोण गोपाळा गोकुळमध्ये राहिलेल्या कृष्णाला धरलं म्हणजे त्याचं नाम घेतलं कृष्ण धरला कंठमणी म्हणून सांगतात कंठे धरला कृष्णमणी म्हणजे नाम अगदी सोपे आहे काय आहे सोपे आहे म्हणून सांगत असतात आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला अरे भगवंता तुला पहिल्यांदा आमचा देहभाव हरपला पण तुझा कसा रे पहिल्यांदा देहभाव हरपला राजस सुकुमार मदन
नागाचा पुतळा रवी शशी कळा लोपिलिया मग पाहिल्यानंतर आम्हाला सुख वाटलं. आवडे हे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावळे. आता दृष्टीपुढे ऐसाचे तू राहे जो मी तुझ पाय पांडुरंगा. अरे मग पण कधी तर तू असा आमच्या दृष्टीपुढे उभा राहिला कसा. योग या दुर्लभ तोम्या देखिला साजने. आणि असा उभा राहा तसा असाच या रूपाने उभा राहा. कारण तुझे अनंत अवतार आहेत ते आम्हाला हवेत पण हा तू हवा आहेस आम्हाला. काय असा हवा आहेस जसे नामदेवांना रूप दाखवले तसं आम्हाला हवा आहे. काय झालं दिवाळीचा सण आला नामदेव उठले त्यांच्या मनात आला आज दिवाळीचा सण आलेला आहे. देवाला स्नानाला बोलू आपल्या घरला. स्नान झालं सगळं काही झालं आणि ते गेले देवाला बोलवायला. हात जोडतात देवा आमच्या घरला स्नानाला चला दिवाळीचा सण आलाय हो चला की असं म्हटलं तर देव म्हणतात नामदेव आता शक्य नाही की रे. का तर आता काकडा आरतीचे लोक येले काकडा म्हणते नाही के वचन कमळापती मजरम काजी वृंदी काकडा सुरू करतील की रे. पंचामृत स्नान होईल सगळं स्नान झडपण्याचं गडपण्याचं सगळं काही स्नान होऊ शकत नाही आंघोळी. मग आता आम्ही कसा येऊ शकणार इथं कोण उभा टाकणार. आता मी येऊ शकणार नाही. हे नामदेव काय साधी गोष्ट नव्हती का. दोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अरे देवानं कधी नव्हतं आपल्या हाताचं जेवला नामदेवाच्या देखील हाताचं जेवला ना. आपल्या नावाला दाखवण्याची पद्धत काही सांगण्याची सोपीच पद्धत आहे आपली. नामदेवा देवाला भिनू येणू जे जेव घालतात. पहिल्यांदा जेवण आला दुसऱ्यांदा जेवण आला डोकं आपलं घेतो म्हणजे की देव प्रगट झाला. अठ्ठास करतात ते आपली नावाने दाखवण्याची पद्धत नामदेवाला सांगत असतात. पाहुण्या झाडे वरबडणे पाला खावणे विठ्ठला आळवावे. मग नामदेव म्हणतात असं आळवता का तुम्ही विठ्ठलाला. अशी पूजा करता का विठ्ठलाला. असली पूजा जमत नाही देवाला. सगळे पूजा करतात देवाला फुलं घालतात देवाला गंध लावतात देवाला माळा घालतात कपडे काय घालायचे ते घालतात स्नान घालतात देवाला. सगळं काय होतं नावाने दाखवण्याची वेळ आली देव पूजा करत करत आपणाला पटकन ओरडतो. आणि जेवायला भाजी काय केलं देवाला नव्याला दाखवावर. नैवेद्याचं ताट भरलं देवाच्या पुढे ठेवतो. देवाला नैवेद्य दाखवताना पाणी फिरवताना कृष्ण अर्पण म्हणायचं ना. कोण 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 म्हणावं ते कृष्ण अर्पण. नामदेव म्हणतात हा असं देवाच्या पुढे नैवेद्य झाला पाणी फिरवायचं नाही. ठेवणार नैवेद्य जावाजीवाचं ताटवाले खावा झाड. तुका म्हणतात वैरागी बोलायला सोपे करण्यास आवडे फार माधवगिरी मागून पार. ज्ञानोबरायांनी माधवगिरी मागितली संतांनी माधवगिरी मागितली. ज्ञानोबराया अत्याचार तुम्ही सहन करू शकत नाही म्हणतात. काय जे दिलेलं पीठ आहे जे माधवगिरी मध्ये दिलेलं पीठ आहे जे नामदेवांना ज्ञानोबरायांना विरोध करत होते त्यांनी त्या पीठामध्ये माती घातली. एवढा अत्याचार ज्ञानोबरायांवर झाला. भाषणामध्ये दाखवण्याची पद्धत आहे. मग हा सामान्य संताचा महिमा. असं म्हटल्यानंतर नामदेव परत अर्थात करतात रे देवा कसा येऊ शकणार नाही यावर तर लागणार जमीन तोच उभा टाकणे इथंच बसणार.
जात नाही, हालत नाही इथून, इथंच बसणार मी. देव म्हणतात मग आता हा इथंच बसणार, एवढा अट्टास केला या ना, आपण जावंच. पण कसं तर एक सांगतात नामदेव आहे, तू एक काम कर, मी विठ्यावरून खाली उतरतो, तू विठ्यावरून वाटा, मी जाऊन स्नान करून पटकन येतो तुझ्या करून, मग तू खाली उतर, मी विठ्यावर थांबतो. बर जमताय देव, उतरा खाली. देव उतरले, नामदेवला विठ्यावर थांबले. थांबल्यानंतर देव एक त्याला सांगतात की नामदेवा हे बघ बर, पंचामृत स्नान, तोंड उघडायचं नाही, डोळे उघडायचे नाही, हात हलवायचे नाही, पाया हलवायचे नाही, जसा पुतळा उभारलेला होतो उभा राहायचं. बर उभा नाही देवा. सगळ्या पंचामृत स्नान की मला लोणी आवडतं म्हणून माझ्या मुखाला लोणी लावलं जातं, ते तू मात्र खाऊ नकोस बाबा, तेवढं लोणी काय लावताना हलवू नकोस. हे देव गेले स्नानाला घालला आणि गेल्यानंतर मग इकडे देवाचं स्नान, इकडे नामदेवाचं स्नान. काकडा आरतीचे इथे लोक आले, काकडा सुरू झाला, तिकडं देवाचं स्नान सुरू झालं. जनाबाई वर्णन करतात कसं स्नान घातलं. सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला, हात जोडणे देवाशी चला मुच्या घराशी, पदळ काढीला माथ्याचा, बाळ पुसला नंदाचा, जेवणिया तृप्त झालो, दासी निवडे दिले, उतने लावले देवाच्या अंगाला, स्नान घातलं, जेवायचं ताट वाढलं, नैवेद्य दाखवला, पदळ काढीला माथ्याचा, बाळ पुसला नंदाचा, गोनाईने उतने केले, दामो शेठीने स्नान घातले. हे असं झालं. इकडे देवाचं स्नान झालं, इकडे नामदेवाचं स्नान सुरू झालं. काकडा आरतीचे लोक झाले, काकडा सुरू झाला. काकडा सुरू झाल्यानंतर मग तुकोबारे काकड्यामध्ये वर्णन करत असतात. काकडा सुरू झाला, सुरू झाल्यानंतर मग सगळं पंचामृत स्नान होऊ लागलं. हे नामदेवाला आठवत असतं तर आपल्याला देवानं काय सांगितलं बरं, काय खाऊ म्हणून सांगितलं. पंचामृतला हाणले नाही, काही डुलले नाही, तसेच थांबले. आणि मग लोणीची बारी लावायची आणि ते नामदेवाला लोणी आवडलं थोडं, ते लोणी आवडल्यानंतर ते थोडं थोडं गोळा लावले, ते खाऊच लागले. काय करू लागले, ते लोणीच खाऊ लागले. ते देवाने सांगितलेले त्यांना काही याद राहिलं नाही, दाखवलं. इकडे देवाचं स्नान होऊ लागलं, देवाचं स्नान झालं. देव म्हणतात आमचं काय जेवण झालं, इतकं गोड जेवण आमचं कधी सुद्धा झालं नाही बरं का. आले लगेच आले नाही, गरुड पारावर उभा टाकले आणि नामदेव काय करतात ते लोणी खातात. पण आनंद झाला देवाला, एवढा अट्ठास करून स्वतःच्या घराला नेलंच नामान. एवढा अट्टास संताचा आहे, एवढा त्या संताचा महिमा आहे, एवढा काय तो संताचा महिमा आहे म्हणून सांगत असतात. मग तुकोबारामध्ये तू त्या नामदेवाला स्नान करायसाठी घरी जो दिसलास तो आम्हाला दाखव रे. उद्धवाने आक्रोश Thank you.
त्याच्याशिवाय पाहणार नाही. तुझी इतके सगुण रूप आहे, मग मला तू त्याच रूपात हवाय. जे प्रल्हादाला दाखवलं म्हणतात, आता जे प्रल्हादाला दाखवलं, जे प्रल्हादाला दाखवलं ते दाखव. प्रल्हादाला नारायण रूप अवतार करून दाखवलं. हिरण्यकश्यप होता, त्याला 4 पोरं होते. कोण? 4 पोरं. 4ही पोरं त्याचा जय जयकार करायचे. ते जे म्हणत ते ऐकायचे. हा जन्मालापासून तिसरा, चौथा म्हणजे प्रल्हाद आपला. तो नारायण नारायण हा हिरण्यकपूस होता. याने एक सांगितलं, या माझ्या तर राज्यामध्ये कोण तर त्या देवाचं नाव घेतलं रे, त्याला मी सोडणार नाही. बर, मग आपण जसं कोण म्हटलं रामकृष्णाने म्हणतो हात जोडून, तसं त्याच्या राज्यात का म्हणायचं, जय हिरण्यकश्यप, जय हिरण्यकश्यप. मग असं म्हटलं तर हा एक जन्मला की तो नारायणच म्हणाला, नारायण नारायण. मग असं म्हटलं तर हिरण्यकश्यप म्हणजे तुला दाखवतो दादा कसं राहतंय ते. असा उचलला, असा दरीत फेकून द्यायचा प्रत्येकाला. दरीत फेकलं तर ते तसंच वगैरे आलं, नारायण. ते नारायण म्हणला. बर, असं झालं. मग आता म्हणतो तुला उकळत्या तेलातच तळतो. मोठी कढई त्या काळातली, त्याने तेल गरम केलं, त्याच्यात त्याला सोडलं, तरी काय झालं नाही. मग त्याचा दरबार होता मोठा, त्याच्यामध्ये विड्या ठेवल्या, ताटाच्या विड्या ठेवायचा, बाजूला सगळे सरदार. असं म्हटल्यानंतर त्या हिरण्यकश्यपाची बहीण होलिका. असं झाल्यानंतर मग ती पुढे येते आणि म्हणते, अरे दादा कशाला काळजी करतोस रे, मला अग्नी प्राप्त आहे, मी जळणार नाही, पण तुझा तू प्रल्हाद जळणार. काय होणार? जळणार. बर, लाकडं त्याच्या एकावर एक लाकड ठेव, मी त्याच्यावर बसते तुझ्या पोराला घेऊन, मग तू स्वतः जाळला. असं म्हटल्यानंतर मग लाकडं लावली, त्याच्यावरती होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. स्वतः हिरण्यकश्यपाने आपल्या हाताने त्या अग्नी दिली 4ही बाजूनं. देव त्याला ताकीद करतो अग्नीला, अग्नी तू एक काम कर, होलिकाला जळवायचं, प्रल्हादाला जळवायचं नाही, त्याला स्पर्श देखील करायचा नाही. आता अग्नी देवाचे ऐकले आणि होलिकाला जाळून टाकलं. म्हणून तर आज होळी करतो आपण. हे झालं, त्याला खाबाला बांधले. शेवटी एकानं त्याला हिरण्यकश्यप जोराच्या आवाजात ओरडतो, अरे मी सांगितलं नाव घ्यायचं नाही, मग कशाला सारखं सारखं तुझं नारायण 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 कुठं बसवायचा, बोलायचं पुढे, त्याला सांगतो कसं राहतंय ते. बर, तो शांतच नारायण नारायण, त्याचं काही लक्ष नाही. आणि मग परत विचारलं, कुठे आहे नारायण, बोलव. तो म्हणतो या खांबात आहे वर. खांबात आहे का? धाड कन्नात खांबावर घातली की ते पडलं चिरलंच मधून. नरसिंह अवतार प्रगट, स्तंभे नारायण प्रगटा. Oh,
मग नारायणाचा जन्म झाला आणि अवतार घेतला. काय आपला अवतार घेतला. मग काल परवा झाली नरसिंह जयंती. त्या दिवशी नारायण प्रगट झाला. त्या दिवशी काय झाला? नारायण प्रगट झालेला आहे. मग तो पर्यंत तेवढा तो नामाचा अधिकारी खांबातून देव प्रगट झाला. आता खांब पडला तर बघा देव प्रगट होतो का? देव आहे येतो का? बघा येत नाही म्हणतात. तुका बरं का त्याला नामाची गरज अंतरी विश्वास अखंड नामाचा काया म्हणे वाचा याची देई. काय देई? तुझे नाम दे, दुसरे काही नको आम्हाला. महात्म्याने एकांतामध्ये बसून त्या परमात्म्याच्या नामाची निवड केली. संत एकांती बसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढले निवडणे. हे संतांनी एकांतामध्ये बसून त्या परमात्म्याच्या नामाची निवड केली. ते एक श्रीहरीचे नाम सकळ पातका करी भस्म अधिकरणे अधाम. ज्यारी वर्ण नरणारे कोण्याही वर्णाचा, लहान असो वा मोठा, उत्तम असो वा कनिष्ठ, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना नाम घेण्याचा अधिकार सारखाच. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडळाही अधिकार. बाळे नारे राजकरुणी वेश्याही. म्हणून सांगत असतात कोण्याही वर्णाचा सुद्धा नाम घेण्याचा अधिकार सारखाच. म्हणून तो परत माग कोणाही जीवाचा नगर कोण्याही जीवाचा नगर मत्सर वर्णे म्हणतात सर्वांना नाम घेण्याचा अधिकार तर प्राण्याला. सकलाची येथे आहे अधिकार. हरियोगी उद्धार सकळाशी येथे अधिकार आहे अधिकार. सगळ्यांना नाम घेण्याचा अधिकार सारखाच. नाम घेतो आपण प्राण्याला का त्रास देतो म्हणतो तो कोणाला. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्णे सर्वेश्वर पूजनाची सगळ्या देवाची पूजा केली. हो प्राण्याला का त्रास देता? वारी चालला वारकरी असतो मध्येच वारीत एक कुत्रा आला तर बाजूला थोडा पडल्याचं त्याला मारते. परीक्षा बघत असतो. हा मला भेटायला तुला चलत बघू त्याची परीक्षा. देवाने त्याला परीक्षा असू होतो. म्हणून सांगत असतात तुको पराय कोण्या जीवाचा मत्सर करू नका. गायला मारून जाता ते दारात बसली तर काठी घेऊन त्याला मारतो. अन्न खाऊ दिल्यावर गायला मारते. 33 कोटी देव गायीच्या पोटात आहे. काय 33 कोटी देव गायी बसले. म्हणून सांगत असतात गायीला समाजामध्ये गोमातामध्ये ती आपली माता आहे. ती आपली काय आहे? ती आपली माता आहे. तिचं आपण पालन केले पाहिजे म्हणतात. म्हणून कोण्याही जीवाचा नगडावा मत्सर वर्णे सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून सांगत असतात शेवटच्या चरणात तुका सांगत असतात तुका म्हणे आता देही संत संग तुझे
दे आणि संतांची संगत देखील दे, कारण संतांची संगत दुर्लभ आहे, ती आम्हाला घडत नाही, ती आम्हाला घडून दे. नाथराज सांगतात, पवना घालेल अशाने कशी साधू भेटणार? पवना म्हणजे वारा. वाऱ्याला पाण्यात घालता येत नाही, पण नाथराज म्हणतात घालता येईल, घालून झोका देता येईल. नवल नाही हो. आईच्या सांगण्यावरून भीमाने एक काम केलं. त्याच्या आईने सांगितलं, आपल्या राजवाड्यात ऐरावत चांगला दिसेल, स्वर्गातून ऐरावत आण. अर्जुनानं बाणाची शिडी करून दिली, ऐरावताला आणलं. ते शिडीहून उतरत असताना घसरला द्वाराचा पाय. कोणती मातेनं पाहिलं तर आपला पदर पुढे केला आणि त्या पदरामध्ये दोघांचं वजन तोडलं. त्या पदरामध्ये ते दोघे पडले आणि वजन त्या दोघांचं तोडलं. नाथराज म्हणतात, तुकोबाला म्हणतात, याच्यात काय नवल? हे तर करता येईल, नवल नाही. पण साधू संतांची भेट होणार नाही, त्यांचा महिमान कळणार नाही. ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा, त्यांचा महिमा कळणार नाही. म्हणून सांगत असतात, त्याला कोटी जन्माची पुण्य संपत्ती लागते. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आहे ती, तरी माझ्या होईल संताची संगती सतसंगे भक्ती उल्हासे. त्याला कोटी जन्माची पुण्याची संपत्ती लागते. पुण्य फळले बहुत जिसा, भाग्य उदयाचा ठसा. साधो सन्मुख तैसा संत चरण पावलो, वाची पिटले माझे कोडे. बहुत जिसाचे साकडे कोंडात आले, पुढे परब्रह्म सावळे. त्याला कोटी जन्माची पुण्याची संपत्ती लागते. म्हणून तुका देई सत्संग, तुझे नामी रंग भरोगणा. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काय म्हणे वाचा याची देणेश्वर.
तुका म्हणे आता देई संत गंग. तुका म्हणे आता देई संत गंग. तुका म्हणे आता देई संत गंग. तुका म्हणे आ